फर्स्ट सेमीफायनल जर का आपण पाहिली तर तर येणार बोरपाडा संघाला आपण फायनलमध्ये दखल देताना पाहिलंय. यावेळेस कुठला संघ इथे मात्र पोहोचेल याकरिता मात्र अनेकांचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरजला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आणि त्याच्या समवेत बॅटर पोहोचलाय. कारण गोलंदाज या पहिलाच बॉल धीरजच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केले गेले. दिली गेली आहे दिशा चेंडूला. क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये. टेक्निकल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. त्या बात आहे. आणि इथून मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. चौकारानं सुरुवात होताना टीम जॉय 11 RCC पहारे संघाची इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा धीरज सज्ज होईल. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक RCC पहारे. स्वीकार पाटील RCC टीम मेंबर लाईव्ह फ्रॉम चेन्नईवरून या शुभेच्छा पोहोचतायत RCC पहारे संघाकरिता. हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. फाईन लेगला आता कुठल्याही प्रकारची चुकी इथून मात्र होणार नाहीये. आपण पाहताय सिंगल मिळत्या. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगल डबललाही महत्त्व तितकंसं देणं गरजेचं इथून मात्र असणार आहे. आणि पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक RCC पहारे. स्वीकार पाटील RCC टीम मेंबर लाईव्ह फ्रॉम चेन्नईवरून या शुभेच्छा पोहोचतायत आमच्या आयोजन नियोजनाला आणि स्पेशली जॉय 11 RCC पहारे संघाला. धीरजचा विचार केला. गोलंदाजीचा अटॅक पॉवरफुल आहे याही गोलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवर चौकार जरी खाल्ला असेल तरी पुढच्या चेंडूवर सिंगल देण्याकरिता भाग पाडले गेलं घेण्याकरिता. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. अगदी अलगद दिशा दिली गेली आहे. प्रयत्न अगदी 50-50 जारी होत्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सातत्यानं इथे मात्र यश मिळतं. आता मात्र क्षेत्ररक्षक वैभवच्या हातामध्ये चेंडू. चला जमू नका गवाडकर. विकेटचं बदलून फलंदाज बाद. बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. आदरणीय सन्माननीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दाते सन्माननीय स्वर्गीय अशोक थोरात यांच्या स्मरणार्थ श्री VK अशोक थोरात साहेब इथे उपस्थित होत आहेत. आणि त्याच्या समवेत प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आदरणीय सन्माननीय मयूर विलासजी पाटील प्रिन्स ऑफ भिवंडी इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम. सुस्वागतम. अर्थातच या क्रिकेट विश्वाला एक आगळं वेगळं आयोजन नियोजन काय असतं. या टेनिस क्रिकेट विश्व जगताला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानी केलं द लेजंड ऑफ भिवंडी विलास आर पाटील साहेबांचे सुपुत्र मयूरजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. मयूरजी पाटील ज्यांचं फ्लेक्स आपण गेले 4 दिवस या स्पर्धेला झळकताना इथून मात्र पाहतोय. ते मयूरजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आणि त्यांच्या समवेत तृतीय क्रमांक पारितोषिक दाते ट्रॉफी स्वर्गीय अशोकजी थोरात यांच्या स्मरणार्थ VK अशोक थोरात यांच्याकडून जी आम्हाला ट्रॉफी लागल्या तेही व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय भूषणजी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आणि भूषणजी भोईर आणि रोहितजी जाधव हेही व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम. आम्ही मयूरजी पाटील साहेबांना नम्रतेची विनंती करू साहेब आपण या VVIP डाईसमध्ये सन्मानानं इथे स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटसाठी काही पण आपण चॅलेंज हे नाव जरी ऐकलं तरी क्रिकेट म्हणजे काय आपल्याला हे सातत्यानं कळून येतं. आणि ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम. चला पुढचा बॉल. यावेळेस चेंडू कलेक्ट करत असताना स्वतःभोवती 360 अँगलनं फिरण्याकरिता इथे मात्र भाग पाडलं गेलं. आणि एक धाव पूर्ण होत असताना एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावतं जाऊन पोहोचतं. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतायत.
सिंगल इथे पाहायला मिळाली आहे. धावसंख्या सिंगलनं 6 या अंकावर धावफलक. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची कडा बॅक साईडला चेंडू डिलिव्हर होईल. प्रवास करत असताना हा चेंडू मध्ये अडथळा निर्माण झाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अतुल पोहोचलाय. अतुलकडून क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली होताना पाहायला मिळतं. ते जे क्षेत्र आहे ना शाबूत ठेवणं गरजेचं आहे. तिथे जर का एकदा का चेंडूने वेग धारण केला तर कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना कित्येकदा आपण पाहिला. सिंगलवर पुन्हा एकदा समाधान इथून मात्र मानावा लागतोय. धावत संख्या 7 या अंकावर एकेरी धावेच्या बढतीनं. गोलंदाज धीरज तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता सज्ज. फेकून देण्याचा प्रयत्न होता तितक्याच चाणक्य नीतीनं शैली ओळखून केलेली ही गोलंदाजी. निर्धाव फेक डॉट बॉल. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावती येते म्हणजे 7 या अंकावर टीम जॉय 11 आरसीसी पहारे संघाची. जय बजरंग चषक शेला गावाचा आहे हो एक नंबर. जय क्या बात आहे. लाजवाब गीत आपण इथून मात्र ऐकतोय. अर्थातच जय बजरंग शेलार गेले तीन वर्ष ही स्पर्धा याच भव्य दिव्य रूपाने आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. अगदी बालचंद्र क्रीडांगण हे क्रीडांगण न राहता एक वेगळ्या स्टेडियमचं लुक सध्या तरी या स्पर्धेला पाहायला मिळतं. आदरणीय द लेजंड ऑफ भिवंडी 5वं वर्ष आहे आणि भव्य दिव्य आयोजन आपण इथून मात्र पाहत आहे. लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील मयूरजी पाटील त्यांचं फ्लेक्स आपण पाहत आहे. त्यांच्या समवेत अनेक दिग्गज मान्यवरांचे फ्लेक्स आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्यामुळं एक वेगळं स्वरूप किंवा एक वेगळं सौंदर्याची भर सध्या तरी पडताना इथे मात्र पाहायला मिळते या आयोजनामध्ये. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र किरणला आणले गेले. कवाडकरांच्या आशेचा किरण लाईट्स ऑफ करायचे आहेत. कवाडकरांच्या आशेचा किरण म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. कवाड या गावापुरती मर्यादित न राहता किंवा या विभागापुरती किरणला आपण पाहताय. मी जरूर किरण बद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किरण तयार. पहिलाच बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये यावेळेस फटका फसलाय की काय. फटका फसलाय. जेव्हा दोन क्षेत्ररक्षक एका ठिकाणी येताना तेव्हा कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. कदाचित असं वाटतं की हा झेल किरण करिता होता आणि जर पोहोचताय तेव्हा मग किंवा विकी करिता होता. कारण इथून पाहणं आणि मैदानात पाहणं थोडासा फरक आहे. मग जेव्हा आपण क्षमस्व वैभव तिथे पोहोचला होता अशा वेळेस कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. पहिलं निर्धाव शतक मेडन ओव्हर या जय बजरंग चषक मधील कुणाच्या नावावर तर अर्थातच किरणच्या नावावर आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या. गोलंदाज ट्रॅकवर स्वीट शीट व्हेरिएशन दर्शवायचं होतं. काहीतरी वेगळं करायचं होतं आणि अर्थातच ते करत असताना फटका झालाय कन्वर्ट. पाहिजे तितका मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाहीये आणि एक धाव इथे मात्र मिळाली आहे. एकेरी धावेने धावसंख्या वधारती जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 9 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ खल्लास. 4 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. पुढचा बॉल बॅटची कडा पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. थेंबे थेंबे तळे जायचे या अनुषंगाने थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा उपयोग करून स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम लाईफलाईनचा उपयोग करून स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम किंवा धावसंख्या इथे मात्र वरचढ करताना सिंगलच्या मदतीने आपण पाहत आहे. धावसंख्या 10 या अंकावर गोलंदाज तयार. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. प्रयत्नाला यश मिळत नाहीये. मी म्हणतो ना की किरणचा जर का आपण विचार केला तर या विभागापुरती किंवा कवाड गावापुरती मर्यादित न राहता सिटी क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय तोच खेळाडू आता मात्र स्वतःचा अनुभव संपूर्ण पणाला लावून आता गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कवाड संघाकरिता करत असताना टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त करणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची उद्घोषणा फेकी मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. चेंडू संपतायत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 5 गोलंदाज तयार.
पुढचा बॉल गेले गेले या चेंडूला अक्रॉस द लाईन फटका होईल कन्वर्ट सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये रनआउट करण्याची धावबाद करण्याची आहे संधी. संधी होता संधीचं सोनं करता आलं नाहीये कारण फेकी जरी प्रॉपरली जाईल तरी कलेक्शन फेकी थोडी चुकीची झाली कारण कलेक्शन प्रॉपरली करण्याकरिता फेकी प्रॉपर होणं गरजेचं आहे आणि कदाचित तेच कुठेतरी बिघडलं गेलं. अंतिम चेंडूवर 2 धावा पाहायला मिळाल्या. धावफलक 2 धावेने पुढे सरसावेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. चला नो टीम मीटिंग वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही नम्रतेची विनंती आयोजकांकडून मी तुमच्या मार्फत करतोय. आम्ही एक फक्त माध्यम आहोत. जी सूचना आयोजक आम्हाला पोहोचवतात त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे तुमचं अद्य कर्तव्य आहे आणि कृपया करून आम्ही विनंती करतोय की थोडीशी घाई करा. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. तुमच्यावरचं प्रेशर तुमच्यावरचं दडपण आम्ही समजून घेऊ शकतोय. विनंती असेल यस धावसंख्या आहे योगी 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 म्हणजे 6-6च्या सरासरीने इथे मात्र धावा कमवल्यात असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. अंतिम षटक आहे महत्त्वाचं षटक आहे. या अंतिम षटकामध्ये किती धावा इथून मात्र मिळतील किती धावांचं आव्हान दिलं जाईल येणाऱ्या या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतुल आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्याकरिता. या मॅचचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये या 6 चेंडूंच्या हातामध्ये किती धावांचं आव्हान मिळणार किती धावांपर्यंत मजल मारली जाणार हे सध्या तरी पाहायला मिळेल या षटकावर. चला अतुल थोडंसं गेम करूयात आपण इथून स्पीडअप आणि चेंडू डिलिव्हर करायची सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अतुल तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस करारी प्रहार केला गेलाय. ताकद थोडीशी कमी. फटका फसलाय की काय. येस डेफिनेटली फटका इथे मात्र फसतोय. पियुषच्या हातामध्ये चेंडू विकेट होईल बदन परतावा लागेल तंबूच्या असल्याला. माजी महापौर आणि या क्रिकेटसाठी काही पण या तत्वावर जे व्यक्तिमत्व आत्तापर्यंत कार्य करत आलंय. अनेक 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 खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपल्या मेयर कपच्या मार्फत असू द्यात. त्याच्यानंतर अनेक अनेक चषक आपण जे पाहिल्यात त्याच्या मार्फत सातत्यानं स्टार्ट टू एंड जर का आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलंय. म्हणूनच की काय हो यावेळेस वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर डायरेक्टली विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जसं मी सातत्याने म्हणतो की गाडी चालवत असताना साईड मिररमध्ये आपण पाहून कुठल्या साईडला गाडी न्यायची हे पाहणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं गोलंदाजाचं मिरर कोण आहे तर यष्टीरक्षक आहे आणि त्याच पद्धतीनं त्याच्याकडे पाहून कुठल्या साईडला गोलंदाजी करणं हे सध्या तरी इथून मात्र यष्टीरक्षकी पाहायला मिळतोय. शफल झालाय. पटका कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्र पुरेपूर खाली होतं. क्षेत्रामध्ये कोणी नव्हतं. अचूक क्षेत्र ओळखलाय. चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. थँक्यू. चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या चौकारानं 16 या अंकावर धावफलक झपाट्याने जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा अतुल तयार. हो यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करणं गरजेचं होतं. सध्या तरी अतुलने या चेंडूवर दर्शवलंय. चेंडू संपताय 4. धावसंख्या स्थिरावती 16 या अंकावर धावफलक.
क्या बात आहे, एक वेगळा आवाज मैदानाच्या आतमधून आपण पाहत आहे. गोलंदाज चेरअप करण्याचं काम, गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल. रोज दिवाळी असते तसा प्रत्येक चेंडू त्याच पद्धतीने कन्वर्ट केला जाईल असं नसतं किंवा त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल असं नाही आहे. तारंबळ उडाली पण शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं. 22 स्वरूपात इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 18-18 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतील या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष आहे. मी आधी म्हटलं की किती धावांचा वाण मिळणार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच षटकाचा शेवटचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष राहत असताना 18 धावा धावफलकावर तर जोडल्या गेल्यात. हा चेंडू निर्धाव की मोठा फटका की सिंगल डबल येणारा हा चेंडू इथून मात्र दर्शवेल आणि किती धावांचा वाण मिळेल हे पाहूयात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना मृत चेंडू घोषित केला गेला. डेड बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला गेलाय. कदाचित रनअपमध्ये मिस्टेक असावी म्हणून चेंडूला थांबा दर्शवलाय. पावलांचं गणित मॅच करून चेंडू डिलिव्हर करावा लागतो आणि जर ते चुकलं तर कदाचित चेंडू चुकू शकतो. या अनुषंगानं चेंडूला थांबा दर्शवलेलाच बरा. कदाचित आतून मनामध्ये तेच विचार सध्या तरी असणार. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. कदाचित बाहेर जाणारा चेंडू कन्वर्ट केला असावा. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सेफ आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजून तरी काही पोहोचला नाहीये कारण पंचांच्या जागेवरून पाहणं आणि यस फलंदाज बाद आहे. इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या असला म्हणजे एकच धाव ग्राह्य धरली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 विजयाकरिता 20 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. पाहुयात पार होईल का. कवाडकरांना विनंती असेल या आपण सोडूयात लवकरात लवकर मैदान आणि टीम जॉय 11 RCC पहारे आपण जायचंय मैदानामध्ये. थँक्यू सो मच. आणि आमच्यापर्यंत सोनटक्केवरून मीच स्पोर्ट्स कवाड ब संघाला आदरणीय राहुल भाऊ सोनटक्के यांच्याकडून राहुलजी भगत साहेबांकडून शुभेच्छा पोहोचत आहेत. स्पेशली मी स्पोर्ट्स कवाड बी संघाला आणि आयोजनाला थँक्यू सो मच राहुल भाऊ. आपले आम्ही मनपूर्वक खूप आभारी आहोत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नुकताच ज्यांचं गीत आपण इथून मात्र ऐकलं विलास सर पाटील ज्यांचं गीत आपण इथे मात्र ऐकलंय. आधी म्हटलं की क्रिकेटसाठी काही पण या तत्वावर काम करणारे व्यक्तिमत्व आहे. मग क्रिकेट विश्वजगतातील अनेक खेळाडू असतील ज्यांनी त्या स्पर्धेला भेट दिली. स्वतः गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेब ज्या स्पर्धेला सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनीही भेट देताना आपण पाहिलंय. आणि वेगळं या भिवंडी असू द्या किंवा भिवंडी सभोवतालच्या अनेक खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म चॅलेंजच्या मार्फत येथे मात्र उपलब्ध करून दिलाय. आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 विजयाकरिता 20 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. चला मिड स्पोर्ट्स कवाड मी विनंती करतोय मिड स्पोर्ट्स कवाड आपले बॅटर आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायचे. 18 चेंडू विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता. पहारेकरांचा विचार केला तर गोलंदाजीचा अटॅक याही संघाकडे मी स्पोर्ट्स कवाड आपले बॅटर आपण मैदानाच्या दिशेने त्वरित पाठवून द्यायचे. मीच संघाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण युवा मोर्चा एकच चर्चा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय निलेश गुरव साहेब ज्यांचं कालच्या दिवसामध्ये आपण शुभ आगमन होताना पाहिलं आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना किंवा मैदानाच्या आतमध्ये कित्येक स्पर्धांना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच किरण आणि त्याच्यासमोर विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये.
तब्बल 18 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांचा वण असताना ते 20 धावांचा वण इथे मात्र पार करण्याकरिता काय घडेल काय बिघडेल इथे मात्र अटॅकिंग बॅटिंग अगदी पहिल्या षटकापासूनच पाहायला मिळेल का क्वेश्चन मार्क की गोलंदाजी इथून मात्र अटॅकिंग होताना किंवा इतकी टोकदार शस्त्र आणि कंजूसी बरी होताना पाहायला मिळेल का दोन्ही प्रश्नांच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्कचं उत्तर कधी मिळेल तर जेव्हा मॅचला सुरुवात होईल तेव्हा मात्र इथे या क्वेश्चन मार्कचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल या प्रश्नांचं उत्तर पाहायला मिळेल स्ट्राईकची धुरा इथून मात्र सांभाळत असताना किरण आणि नॉन स्ट्राईकची धुरा सांभाळत असताना इथून मात्र विशाल पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता इथून मात्र अथर्वला इथे मात्र आमंत्रित केले गेले अथर्ववर जिम्मेदारी सोपवली गेली आहे 18 चेंडू विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता चला मॅचला होती इथून मात्र सुरुवात राजेंद्र बजागे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय मॅचला होती सुरुवात गोलंदाज अथर्व पहिलाच बॉल किरणच्या बॅट मध्ये जसं आलाय तसा आशेचा किरण कवाडकरांना दाखवणारा आलेला इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार 6 बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार अगदी पहिल्याच थँक्यू सो मच डीजे पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा स्ट्रोक इथे मध्ये कन्वर्ट होताना आपण पाहिलाय ये खेल है क्रिकेट का राजा ये खेल है पल में राजा तो पल में भिखारी बना देने वाला ये खेल है क्रिकेट का कधीही काही घडू शकतं पहिल्या चेंडूवर जर का षटकार ठोकलाय ना तर कमबॅक करण्याचे चान्सेस सुद्धा कदाचित येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये पाहायला मिळतात षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहे दुसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन दर्शवलं गेलंय गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय हाही चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चौकार 4 चौकार आपण पाहत आहे धावसंख्या चौकारानं जाऊन स्थिरावताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता अजूनही 10 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे अर्धा पल्ला तर किरणनं 2 चेंडूंमध्ये पार केलाय अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे तिथे मात्र जणू रचला होता सापळा पंचांचा इशारा विकेटचं बटन किरण बॅक टू द पॅव्हिलियन बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार क्या बात आहे सुरेख गीत आणि गीताचे बोल सुद्धा आपण ऐकताय हम बडे नाही आहे हमारे पीछे जो ताकद आहे वो बडी आहे अर्थातच शेलारचा मारुती राया आणि त्याच मारुती रायाचं स्मरण करून ही स्पर्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते किरण इथे मात्र बाद होतोय किरणला परतावं लागलं तंबूच्या असलेला फटका फसला असं म्हणायला हरकत नाहीये न्यू बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय आणि पंच थांबायचं डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि शुभ आगमन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं काँग्रेस पक्षाचं एक दिग्गज व्यक्तिमत्व या खेळाडू आणि तरुण वर्गावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गणेशजी गुळवी साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय वेलकम सुस्वागतम आणि त्यांच्या आदरणीय श्री शांतारामजी तुकाराम भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत तदनंतर त्यांच्या समवेत आमचं हे कॉमेंट्री बॉक्सचं भव्य दिव्य स्टुडिओ ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत आम्हाला इथे मात्र उपलब्ध झालं ते आदरणीय सन्माननीय राजेशजी विकास चळके साहेब इथे उपस्थित होत आहेत आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत तदनंतर शारदा विद्यालय शेलारचे माजी चेअरमॅन आदरणीय सन्माननीय रघुनाथजी त्रिंबक भोईर ज्यांच्याकडून आम्हाला भव्य दिव्य टॉस बॉक्स पाहायला मिळालं ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत तदनंतर ज्यांच्या समवेत
त्यांच्या समोर आहेत ज्यांच्या मार्फत आम्हाला टॉस बॉक्स सुद्धा मिळालं ते रुपेशजी रघुनाथ भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आणि त्याच्यानंतर मान्यता वॉटर सप्लायचे प्रोपर रायटर ज्यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळालं. आदरणीय सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेब या सर्व मान्यवरांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वांना आम्ही विनंती करतोय आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. तदनंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाते कुमार करण रविकांत भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. थँक्यू टू से. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे सन्मानपूर्वक किंवा सन्मान दिलं गेलं या चेंडूला. हलक्या हातानं दिशा दिली गेली आहे, सरकवलं गेलं चेंडूला. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलने जाऊन वधार्थी 11 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतील पहिल्या षटकातील 5 धावसंख्या 11. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्वीच हिट करायचं होतं, लगा तो आबाद नाही तो बरबाद असा हा स्ट्रोक. सध्या तरी निर्धाव फेकी. षटक क्रमांक पहिलं संपलाय. धावसंख्या 11, विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता. आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 9 या धावसंख्येची. चला टीम RCC पहारे फायनल खेळायची आपल्याला अजून. त्वरित आपण या मैदानामध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपला जो गोलंदाज आहे त्याला ट्रॅकवर आणा ही नम्रतेची विनंती आम्ही इथून करतोय. आणि आम्ही तुर्तास थांबतोय. कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक टेस्ट, हॅलो हॅलो चेक टेस्ट, हॅलो 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 चेक. चला मॅचकडे वळत आहोत आपण आता. विजयासाठी जर इथून पाहिला गेला पला तयार, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि फेकी करेपर्यंत त्याच दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती जाऊन पोहोचला गेला. 13 आकड्यावरती पाठलाग करतायत. टोटल 20 धावांचा. सो विजयासाठी इथून आता 7 धाव्यांची गरज बाकी राहते. चेंडूंचा खेळ देखील राहतोय 9 चेंडू आणि 7 धावा अशी मॅच पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. ओ मोठा फटका येईल की का? क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. टिपली जाईल झेल
आणि धीरजला परतावं लागेल माघारी. बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार. योगेश कोकणे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे. धीरज माघारी परतले गेले. विकेटचा विचार केला तर याआधी किरण मडवी परतले, तदनंतर धीरज मडवी परतलेत आणि विशाल भुईर आणि त्याच्या समवेत आता योगेश कोकणे मैदानामध्ये आपण पाहतोय. सेकंडला योगेशला आपण पाहतोय. फळक्यावरती धावा 13 आहेत, त्यामुळे अजून 7 धावा फळक्यावरती जोडाव्या लागतील. हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केला एक सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या जातील त्या 14 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ जर विचार केला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, म्हणजे आता इथून 6 धाब्यांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 7 चेंडू 6 धावा. एखादा डॉट बॉल शेवटच्या षटकामध्ये जर मॅच गेली तर थोडीशी रंगताना दिसेल मॅच. मग अतितटीची देखील मॅच होऊ शकते, कारण की दोन्ही संघ बघा सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय, म्हणजे अर्थात दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे या स्टेजवरती किंवा या प्लॅटफॉर्मवरती कोणीही छोटं नाहीये. हवेत 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 मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक स्वतः पोहोचतील गोलंदाज आणि तदनंतर खूप चांगले प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि धक्का देखील बसतोय. मॅच थोडीशी कलाटणी घेताना आता 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही समोर आपण पाहतोय. हवेमध्ये खेळले होते आणि तदनंतर वा अनिकेत किती चांगल्या पद्धतीने झेल टिपली, सर्व समर्पण करताना दिसतं. आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार. नवीन बॅटर विकी मात्रेला आपण पाहतो बॅटिंग वरती. विजयासाठी जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 धावेची धावेची गरज आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज करणला आता पाहतोय. बॉलिंग ऑप्शनचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज अथर्व, तदनंतर अनिकेतला आणलं गेलं आणि आता करणला आपण पाहतोय. बॉलिंग ऑप्शन्स खूप सारे आहेत टीम जॉय 11 RCC पहारे संघाकडे, पण सध्याच्या परिस्थितीला निवडलेले ऑप्शन किंवा घेतलेलं डिसिजन योग्य कशा प्रकारे करतील हे पाहावं लागेल, कारण की 6 चेंडू आणि 6ची मॅच रंगतीये मैदानामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने मॅच मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. 6-6 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या 1 ते 2 चेंडू मध्ये विकेटचा ऑप्शन जर घेतला, विकेट मिळवले तर मॅच आणखी जास्त फसू शकते. पण योगेश कोकणे मॅन इन फॉर्म सध्या फॉर्म मध्ये आहेत. यावेळेस टर्न झाला चेंडू, पुन्हा एकदा हलक्या गतीने गली आणि पॉइंटच्या क्षेत्रात खेळायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव मात्र तिकडे कंप्लीट करताना आपण पाहिलं आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 15 आकड्यावरती. 5 मध्ये 5 धावा फळकावरती अजून बनवायच्यात. गोलंदाज तयार. 5 बॉल 5ची मॅच रंगताना आपण पाहतोय. बॅटिंग वरती आता जर पाहिलं तर कॅप्टन विकी मात्रेला मैदानामध्ये पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज करण सध्या बॉलिंग वरती. विकेटचं ऑप्शन पुढचा बॉल हवेत हवेत आहे. मिस टाइम, क्षेत्ररक्षक तिकडे. ओ नाही, जजमेंट चुकलं, कॉलिंग चुकलं, तालमेल चुकलं आणि त्यानंतर इक्वेशन देखील बदलतायत.
सेल वरती यायचं होतं. म्हणून म्हणतात ना की कम्युनिकेशन कॉलिंग करणं फार गरजेचं असतं आणि ते कुठेतरी लडबडलं आणि त्याच्या जोरावरती आता समीकरण देखील बदललंय. बोला तयार. 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा फलकावरती बनवायच्या आहेत 3. 4 चेंडू 3 धावा. जर झेल घेतली असती तर कदाचित माझं चित्र बदललं असतंय नक्कीच. लवा फुलटा असाव्यात खेळायचा प्रयत्न केलाय. बॉन्ड लाईन डाव्या बाजूने जर पाहिलं गेलं तर टीम मीत स्पोर्ट्स कवाड आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच उजव्या बाजूला जर पाहिलं तर NR बोरपाडा बी हे 2 संघ पाहायला मिळतात आणि आमचं संपूर्ण व्यासपीठ सगळे पाहुणे मंडळी आमच्या समोर जोडले गेलेत या मेगा फायनलच्या मॅचसाठी. सन्माननीय कैलाशी भुईर साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आमच्या समोर जोडायचं आहे. थोड्याच वेळामध्ये राष्ट्रगीत देखील आपण घेणार आहोत. आपला राष्ट्राचा अभिमान, आपला देशाचा अभिमान, आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. सो ट्रॅक रेडी करायचं आहे. डीजे सो सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन, इथे जमलेले सगळे प्रेक्षक रसिक वर्ग सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या व्यासपीठ आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरती जर कॅप असेल तर ती कॅप खाली काढायची आहे. डीजे ट्रॅक रेडी आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण उभे असलेल्या आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या राष्ट्राचा अभिमान, आपल्या देशाचा अभिमान, आपण राष्ट्रगीत चालू करणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि त्यानंतर मेगा फायनलच्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं आयोजन अगदी 4 दिवसांची फॉर्म